केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचे आरोप। 6 महिला डॉक्टरांची डॉक्टर रवींद्र देवकर यांच्या विरोधात तक्रार। भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आरोपानंतर डॉक्टरचं निलंबन। विलेपार्ले येथील जैन मंदिर कारवाईनंतर जैन समाज आक्रमक। मंदिराच्या ठिकाणी जैन बांधवांचं आंदोलन। संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी। हिंदी भाषा अनिवार्य केल्याबाबत आमची भूमिका तीच। येणाऱ्या दिवसात दिसेल पुढचं पाऊल। मनसेचा सरकारला इशारा। आज असलफा मेट्रो स्टेशन जवळ मनसेचं आंदोलन। उद्धव ठाकरेंच्या निशाणावर कोण? ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेची 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घेणार आढावा। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालावर पोलिसांना शंका। रुग्णालयानं बोलावली तातडीची बैठक। सुधारित अहवाल पोलिसांना सादर करणार। ईडी विरोधात काँग्रेस आक्रमक। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर आरोपपत्राविरोधात काँग्रेस लढा देणार। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दुपारी दिल्लीत बैठक। गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात हाल। वीज बिल थकल्यामुळे महावितरणकडून 69 शाळांची वीज खंडित। राज्यात 800 बोगस शाळा। 100 शाळांना कायमचं टाळं। तर पुणे जिल्ह्यात 51 शाळा अनधिकृत। खात्री करूनच शाळेत प्रवेश घ्या। शिक्षण विभागाचं पालकांना आवाहन। महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची बिहारपेक्षाही गंभीर परिस्थिती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा। शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।